थांबायचं आणि कुठे करायचं हा पॉईंट कळायला पाहिजे, असं म्हणत जरांगे पाटलाने 9व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं। सरकारच्या वतीने अंतरवली सराटी येथे पोहोचलेल्या शिष्टमंडळाला अखेर जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्यात यश आलं। पण जरांगे पाटलांनी कोणत्या मागण्यावर आपलं उपोषण मागे घेतलं, शिष्टमंडळासोबत नेमकी कोणती चर्चा झाली आणि यावेळी नेमकं काय काय घडलं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी। सुरुवात करूया सरकारमार्फत जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी कोण आलं होतं। मंत्री अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत या 4 मंत्र्यांचा सरकारमार्फत पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात समावेश होता। तर त्यावेळी व्यासपीठावर बच्चू कडू देखील उपस्थित होते, पण सरकारकडून पाठवण्यात आलेल्या अधिकृत शिष्टमंडळात त्यांचा समावेश नव्हता असावे। तर शिंदेकडून भुमरे आणि उदय सामंत असे मंत्री होते, तर अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आलं होतं। थोडक्यात हे शिष्टमंडळ आखताना सुरुवातीपासून जरांगे पाटलांसोबत संवाद साधणाऱ्या गिरीश महाजन अथवा अर्जुन खोतकर यांना बाजूला ठेवण्यात आल्याचं दिसतं। त्यासोबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सामाजिक बॅलन्स साधण्यासाठी ओबीसी असणाऱ्या धनंजय मुंडे यांचा या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला होता। असो, तर व्यासपीठावर आज नेमकं काय घडलं, तर सुरुवातीला जरांगे पाटलांसोबत माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि यांनी संवाद साधला। आरक्षणाबाबत व कुणबी समावेशाबाबत असणाऱ्या अडचणी जरांगे पाटलांना समजून सांगण्याचा प्रयत्न या दोन्ही न्यायमूर्तींनी केला। 1-2 दिवसात आरक्षण मिळत नसतं, असं आरक्षण मिळालं तरी ते कोर्टात टिकत नसतं असं निवृत्त न्यायाधीशांनी सांगितल्यानंतर मराठ्यांना सरसगट मागास असल्याचं प्रमाणपत्र का देऊ शकत नाही असा सवाल जरांगे पाटलांनी केला। यावर मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास सिद्ध करावं लागेल। हे सिद्ध करण्यासाठी सरकार एक आयोग सुद्धा स्थापन करेल। हा आयोग मराठ्यांना मागास सिद्ध करेल, कायदेशीर बाबी आणि यापूर्वी राहिलेल्या कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील। त्या दूर केल्या जात आहेत, त्यासाठी थोडा वेळ लागेल। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणखी थोडा वेळ द्या, नक्की आरक्षण मिळेल असा शब्द न्यायमूर्ती गायकवाडकडून मनोज जरांगे पाटलांना देण्यात आला। यावर सर्वेक्षणासाठी चालढकल करू नये, पुरावे असणाऱ्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासोबतच सरसगट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकाऱ्याच्या संस्था लावून काम करा अशी विचारणा देखील जरांगे पाटलांकडून करण्यात आली। याच वेळी जरांगे पाटलांनी मुस्लिम समाजातील काही घटकांना दिलेल्या ओबीसी आरक्षणाचा लाभ दिल्याबद्दल प्रश्न विचारला। माळी समाजाचा व्यवसाय शेती, मुस्लिम समाजातील बागवान समाजाचा व्यवसाय शेती, जाती भिन्न आहेत, मुस्लिम धर्मातील जाती आहेत का, तरी तुम्ही मुस्लिम समाजातील बागवान सारख्या समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ कसा दिला? पुरावे नसताना आपण तेली, माळी, लिंगायत या समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश केला, मग पुरावे असून देखील मराठ्यांना सरसगट दाखले का देत नाहीत अशी विचारणा जरांगे पाटलांनी केली। त्यावर सुप्रीम कोर्टाने आता प्रोसिजर फॉलो करण्याचे आदेश दिले आहेत, त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल असं न्यायमूर्तींकडून सांगण्यात आलं। त्यानंतर गुन्हे मागे घेतले जातील, या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न विचारताच उपस्थित अधिकाऱ्यांनी सगळे गुन्हे मागे घेतले जातील, त्याबाबत प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याचं जरांगे पाटलांना सांगितलं। त्यानंतर लोकांसोबत संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनी आरक्षण दिलं, ते देखील स्वतः आले आहेत। मराठे आपली मागणी सरसगट आहेत। समिती मराठवाड्यातच काम करत होती, महाराष्ट्रातील मराठा समाजाचं काय? या समितीने राज्यभर काम करावं, सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिले जावं, हे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला मी सांगत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात समितीने काम करावं अशी मागणी केली, त्याला त्यांनी ही मंजूर केली। जो वेळ दिलाय त्या वेळेच्या पुढे वेळ दिला जाणार नाही एवढे लक्षात घ्या असं सांगायचं। यानंतर सरकारला निर्णय घेण्यासाठी किती वेळ द्यायचा याबाबत चर्चा झाली, सोबतच पुढची दिशा काय असणार याबाबत देखील जरांगे पाटील व्यासपीठावरून सांगितलं। सुरुवातीला जरांगे पाटील 24 डिसेंबर या तारखेवर अडून होते, पण सरकारकडून 2 जानेवारीपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली। उपोषण कुठे करायचं आणि कुठे थांबायचं हा पॉईंट कळायला पाहिजे, असं विधान करून जरांगे पाटील 2 जानेवारी या तारखेपर्यंत समाधानी झाले। त्याचवेळी जालना जिल्ह्यातील गुन्हे 15 दिवसात मागे घेणार आणि राज्यातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे 1 महिन्यात मागे घेणार असा शब्द जरांगे पाटलांनी घेतला। मात्र याच वेळी उपोषण मागे घेतोय, पण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घरचा उंबरा सुद्धा चढणार नाही असे विधान जरांगे पाटलांनी केलं। त्यासोबतच राज्यभर जे साखळी उपोषण चालू आहे ते तसेच चालू राहील, ही वेळ अंतिम आहे, यानंतर कुठलाही वाढीव कालावधी सरकारला मिळणार नाही असे वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। आरक्षण न दिल्यास मुंबईत धडकणार, 2 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय सरकारला घ्यावा लागणार आणि गुन्हे मागे घेतले जाणार या आश्वासनावर उपस्थित शिष्टमंडळातल्या नेत्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं। अर्थात उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या असे म्हणता येत नाही, फक्त सरकारने अजून 2 महिन्यांची वेळ घेतली, इतकंच काय। सोबत 8 डिसेंबरला मराठा आरक्षणासंबंधी विशेष अधिवेशन घेऊ असं सांगण्यात आलं असलं तरी याचं
तरी याच कालावधीत हिवाळी अधिवेशन असणार आहे. म्हणजे सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी स्वतंत्रपणे विशेष अधिवेशन न बोलवता हिवाळी अधिवेशनात राखीव वेळ ठेवून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करू शकतं. इकडे 2 महिन्याच्या कालावधीत साखळी उपोषण कायम ठेवले जाईल असे सांगून आंदोलनाची धग कायम राहावी याची काळजी जरांगे पाटलांनी घेतली. सोबतच मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र हा विषय जरांगे पाटील यांनी इतर मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र इकडे घेऊन आंदोलनाची व्यापकता वाढवण्याचे देखील प्रयत्न केलेत. पण तुम्हाला काय वाटतं, उपोषण मागे घेऊन जरांगे पाटील यांनी योग्य खेळी खेळली का सरकार यशस्वी ठरले? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी DC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.